रेडिओ शुगरच्या अर्थ साक्षरता या कार्यक्रमासाठी सहयोग SK इन्व्हेस्टमेंट्स, ब्राह्मणपुरी, मिरज. गुंतवणूक भविष्यातील आनंददायी आयुष्यासाठी. SK इन्व्हेस्टमेंट्स AMFI नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक. नामवंत कंपन्यांच्या म्युच्युअल फंड्स आणि इतर सर्व प्रकारच्या गुंतवणुकीसाठी SK इन्व्हेस्टमेंट्स. संपर्क SK इन्व्हेस्टमेंट्स, अभिषेक अपार्टमेंट, शाळा नंबर 1 जवळ, ब्राह्मणपुरी, मिरज. फोन 9422615619. गुंतवणूक भविष्यातील आनंददायी आयुष्यासाठी. अर्थसाक्षरता या कार्यक्रमात आपले स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर सौ मनीषा जगताप, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतील डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज MBA या विभागात कार्यरत आहे. श्रोते हो, आज आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन SWP आणि सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन STP या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत उपलब्ध असणाऱ्या पर्यायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. आपण म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा नवा पर्याय या सदराखाली म्युच्युअल फंडमध्ये कशा पद्धतीने आपले बचत केलेली रक्कम गुंतवू शकतो, त्याचे विविध प्रकार आणि फायदे याबद्दल समजून घेतले. त्यामध्ये आपण SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मधील गुंतवणुकीची माहिती घेतली होती. SIP या योजनेअंतर्गत व्यक्ती म्युच्युअल फंडच्या विविध योजनांमध्ये नियमित उत्पन्नाद्वारे मिळवलेले पैसे गुंतवतात. ही गुंतवणूक नियमित अंतराने थोडी थोडी रक्कम भरून केली जाते. याउलट SWP म्हणजेच सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनद्वारे लोक आपल्याच गुंतवणुकीतील काही रक्कम नियमित अंतराने काढून घेऊ शकतात. ही योजना ज्येष्ठ नागरिक, रिटायर म्हणजेच सेवानिवृत्त व्यक्तींसाठी अधिक उपयुक्त आहे. कारण सेवानिवृत्तीनंतर आपला दरमहा मिळणारा पगार किंवा मिळकत बंद होते, परंतु घरातील कामांसाठी किंवा इतर काही कारणांसाठी लागणारा खर्च मात्र तेवढाच किंबहुना वाढलेला असतो. अशा वेळी आपल्याकडे अशी एखादी गुंतवणूक, इन्व्हेस्टमेंट असावी की ज्याच्यातून आपल्याला दरमहा काही रक्कम मिळेल आणि आपण तो खर्च भागवू शकणार असू. इथे तुम्हाला SWPचा वापर करून हे करता येणे शक्य आहे. यामध्ये तुम्ही सेवानिवृत्तीवेळी मिळालेली लमसम म्हणजेच मोठी रक्कम SWPच्या अंतर्गत गुंतवू शकता आणि गरजेप्रमाणे ते पैसे काढून घेऊ शकता. काही ठराविक रक्कम, उदाहरणार्थ 10,000 रुपये दर महिना किंवा कधी गरजेला 8,000 रुपये तर कधी 15,000 रुपये असे सुद्धा काढून घेऊ शकता. जर दर महिना पैसे काढण्याची गरज वाटत नसेल तर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा वार्षिक अंतराने सुद्धा काढता येतील. यावरून आपल्या लक्षात येईल की SWP सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन हा अतिशय लवचिक म्हणजेच फ्लेक्झिबल असा प्लॅन आहे. बऱ्याचदा लोक डिव्हिडंड मिळवण्यासाठी काही गुंतवणुकीचे प्लॅन असतात, त्यामध्ये गुंतवणूक करतात. डिव्हिडंड म्हणजे काय, तर एखाद्या कंपनीच्या भांडवलामध्ये पैसे गुंतवणे, त्याचे शेअर्स विकत घेणे आणि कंपनीने वर्षाच्या शेवटी काही नफा मिळवला असेल तर त्या नफ्यातील काही भाग भागधारकांना म्हणजेच शेअर होल्डरना समप्रमाणात देणे. परंतु अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला खात्रीशीर मिळकत मिळेल याची शक्यता कमी असते, कारण डिव्हिडंड हा कंपनीच्या प्रॉफिट म्हणजेच नफ्यावर ठरतो. तो कधी कमी तर कधी जास्त असू शकतो, तर काहीच न मिळण्याची शक्यता सुद्धा त्यात असते. तसेच या डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स यावर लागू होतो. याविरुद्ध SWP या म्युच्युअल फंड गुंतवणूक प्रकारामध्ये आपण गरजेप्रमाणे पैसे मिळवू शकतो. जेव्हा ते लागणार आहेत त्यावेळेला आपण ते काढून घेऊ शकतो. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे हा ज्येष्ठ नागरिकांना उपयुक्त असा प्लॅन आहे. यावर आपल्याला टॅक्स सुद्धा कमी भरावा लागतो. तो कसा, तर SWP द्वारा जेव्हा पैसे काढून घेतले जातात तेव्हा ते कॅपिटल आणि इन्कम म्हणजेच गुंतवलेले पैसे आणि मिळकत हे एकत्रित असतात आणि टॅक्स हा फक्त मिळकतीवर कॅल्क्युलेट केला जातो. आपली कॅपिटल अमाऊंट ही टॅक्सेबल असत नाही.
असे अनेक फायदे SWP या योजनेचे आहेत. श्रोते हो, याप्रमाणेच आणखी एक योजना मी तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन STP. अतिशय उपयुक्त आणि फायदेशीर अशी ही योजना असते. यामध्ये आपण गुंतवणूक करत असलेली काही रक्कम किंवा म्युच्युअल फंडचे युनिट्स ट्रान्सफर करू शकतो. एका प्लॅनमधून किंवा स्कीममधून दुसऱ्या स्कीममध्ये. आपण जर स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा HDFC या आणि अशा अनेक प्रकारच्या ज्या फंड हाऊस असतात त्यामधील एखाद्या म्युच्युअल फंड स्कीममध्ये पैसे गुंतवत असाल आणि तुम्हाला डेब्ट आणि इक्विटी या दोन्हीचा फायदा घ्यावयाचा असेल तर आपण आधी डेब्ट फंडमध्ये पैसे गुंतवू शकतो आणि काही काळानंतर ते पैसे इक्विटी फंड स्कीममध्ये ट्रान्सफर केले जातात. किंवा उलट पक्षी असे सुद्धा असू शकते की आपण इक्विटीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेत, गुंतवलेत आणि ते इक्विटीमधून डेब्ट फंडमध्ये ट्रान्सफर केले जातात. या योजनेमुळे गुंतवणूकदाराला बरेच फायदे मिळतात. त्यातला पहिला फायदा म्हणजे आपली गुंतवणूक बॅलन्स होते. कोणत्याही एका प्रकारात ती अडकून राहत नाही. काही गुंतवणूक डेब्ट आणि काही इक्विटीमध्ये असल्यामुळे दोन्ही प्रकारचा फायदा आपण घेऊ शकतो. दुसरा फायदा यामध्ये असा की आपण जास्त रिटर्न म्हणजे परतावा मिळवू शकतो. कारण डेब्ट फंडमध्ये गुंतवलेले पैसे आपल्याला सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त रिटर्न देतात आणि जोपर्यंत ते इक्विटीमध्ये ट्रान्सफर होत नाहीत तोपर्यंत त्यावर रिटर्न जमा होत राहतात. यामध्ये जर आपण गुंतवणूक करण्यास तयार असाल, इच्छित असाल तर तुम्हाला लमसम म्हणजे मोठी रक्कम STP या प्रकाराअंतर्गत डेब्ट किंवा इक्विटी तुमच्या जोखीम म्हणजेच रिस्क घेण्याच्या तयारीवर सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही साधारणतः किती रक्कम दुसऱ्या स्कीममध्ये ट्रान्सफर करू इच्छिता हे ठरवू शकता. यामध्ये ठराविक कालावधीनंतर ती रक्कम एका फंडमधून दुसऱ्या फंडमध्ये ट्रान्सफर केली जाते. म्हणजेच मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मोठी रक्कम डेब्ट फंडमध्ये गुंतवली असेल तर ती इक्विटी फंडमध्ये ट्रान्सफर केली जाईल आणि जर इक्विटी फंडमध्ये गुंतवणूक केली असेल तर डेब्ट फंडमध्ये ट्रान्सफर केली जाईल. याचा जास्त फायदा जेव्हा शेअर मार्केट जास्त वोलाटाईल म्हणजेच अस्थिर असते, त्यामध्ये सतत बदल होत असतात, इंडेक्स कमी तर कधी जास्त होत असतो, तर अशा परिस्थितीमध्ये STPद्वारे आपण आपले पैसे ॲडजस्ट बॅलन्स करू शकतो की जेणेकरून आपल्याला नुकसान तर होणार नाहीच परंतु खात्रीशीर रिटर्न मिळतील. हे आणि असे अनेक फायदे असल्यामुळे मला असे वाटते की म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सही आहे. श्रोते हो, गुंतवणुकीचा पर्याय म्हणून म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवताना तुम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा ज्यांच्या करवी गुंतवणूक करणार आहात त्यांच्या एक्सपर्टीजचा उपयोग करून घेऊन योग्य असा पर्याय निवडला पाहिजे. त्या योजनेबद्दल सर्व माहिती, जोखीमबद्दल माहिती घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. मी रेडिओ शुगर 90.8 कम्युनिटी रेडिओ स्टेशनचे आभार मानते की त्यांनी RITच्या MBA विभागाला अर्थसाक्षरता या सदराखाली विविध महत्त्वपूर्ण विषयावर प्रकाशझोत टाकण्याची संधी दिली. आपल्या काही शंका असतील, काही अडचणी किंवा काही प्रश्न या संदर्भात असतील तर 7387 76 76 42 या क्रमांकावर संपर्क करून त्याचे निवारण करू शकता. धन्यवाद. रेडिओ शुगरच्या अर्थ साक्षरता या कार्यक्रमासाठी सहयोग SK इन्व्हेस्टमेंट्स, ब्राह्मणपुरी, मिरज. गुंतवणूक भविष्यातील आनंददायी आयुष्यासाठी.